विचार करा, एखादा शेतकरी आपली स्वतःची जमीन वाचवण्यासाठी सलग 5 वर्षे कोर्टात लढतोय. वकिलांची फी भरतोय, पुराव्यांची जुळवाजुळव करतोय आणि अखेर तो केस जिंकतो. हे खूप जणांच्या बाबतीत घडतं. हो ना. मग कोर्टाचा निकाल येतो की तो 7/12 त्याचाच आहे. तो माणूस आनंदात पेढे वाटतो. पण जेव्हा तो प्रत्यक्ष त्या जमिनीचा ताबा घ्यायला जातो तेव्हा कोर्ट सांगतं, माफ करा, आम्ही तुम्हाला मालक नक्कीच घोषित केलाय, पण केस करताना तुम्ही जमिनीचा ताबा परत मागितलाच नव्हता. आणि तिथेच खरा धक्का बसतो. अगदी. आणि आता तुम्हाला तो ताबा मिळवण्यासाठी पुन्हा कधी नवीन केस करता येणार नाही असं कोर्ट म्हणतं. म्हणजे बघा, आयुष्यभराची कमाई पणाला लावून जिंकलेली केस एका साध्या चुकीमुळे मातीमोल होते. भयंकर वाटतंय ना? हो, हे ऐकायला जेवढं भयंकर आहे तेवढंच ते वास्तवात सुद्धा भयानक असतं. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट आपल्या रोजच्या जगण्याशी आणि हक्कांशी जोडलेला आहे. बरोबर. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी थोडक्यात सांगते की आपण पुढे नक्की काय पाहणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्यावर केस केली, ती संपली आणि पुन्हा त्याच कारणासाठी दुसरी केस टाकली, तर काय करायचे? आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या का? नाही, अजिबात नाही. हाच त्रास वाचवण्यासाठी आज आपण दिवाणी प्रक्रिया संहितेचे अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे 16 एप्रिल 2026 रोजी आलेला सुप्रीम कोर्टाचा एक ताजा आणि ऐतिहासिक निकाल सुद्धा पाहणार आहोत, जो खूपच महत्वाचा आहे. हो. शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य लोकांसाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय खऱ्या अर्थाने प्रत्येकाने समजून घेण्यासारखा आहे. कारण कसं आहे, कायदेशीर प्रक्रियेत अज्ञान ही कोणतीही सबब मानली जात नाही. म्हणजे कायदा माहीत नव्हता असं सांगून चालत नाही, बरोबर? अगदी बरोबर. जेव्हा आपण कोर्टात जातो तेव्हा आपले सर्व हक्क एकाच वेळी माहीत असणे आणि ते मागणे कायद्याने बंधनकारक केले आहे. इथेच माझा पहिला आक्षेप आहे. म्हणजे बघा, न्यायव्यवस्थेचं मूळ काम काय आहे? सत्य शोधून काढणं आणि अन्याय झालेल्या माणसाला न्याय देणं. मग जर एखाद्या अशिक्षित शेतकऱ्याकडून किंवा सामान्य माणसाकडून केस दाखल करताना एखादी मागणी करायची राहून गेली, तर कायदा त्याला कायमचं त्या अधिकारापासून वंचित का ठेवतो? हे तर निव्वळ एका तांत्रिक चुकीसाठी दिलेली खूप मोठी शिक्षा वाटते मला. तुमचं म्हणणं साहजिक आहे. वरवर पाहता हा अन्याय वाटू शकतो, पण यामागे एक अत्यंत भक्कम कायदेशीर तर्क आहे. अच्छा, कोणता तर्क? तो समजून घेण्यासाठी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 म्हणजे CPC 1908 मधील ऑर्डर 2 रूल 2 या अत्यंत महत्त्वाच्या तरतुदीकडे जावं लागेल. बरं. आपण ही तरतूद 3 स्पष्ट टप्प्यांत समजून घेऊया. पहिला टप्पा, या कायद्याची तरतूद काय आहे? तर तरतूद अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती दावा दाखल करते तेव्हा त्या दाव्याशी किंवा वादकारणाशी संबंधित सर्व मागण्या, सर्व रिलीफ एकाच वेळेस मागावे लागतात. म्हणजे तुकड्या तुकड्यां मागण्या करता येत नाहीत. अगदी बरोबर. आणि दुसरा टप्पा म्हणजे याचा सोपा अर्थ काय? तर समजा एखाद्या व्यक्तीचे 2 हक्क डावलले गेले आहेत, तर तो एक हक्क आता मागेल आणि दुसऱ्या हक्कासाठी भविष्यात दुसरी केस करेल अशी सोय कायद्यात अजिबात नाही. म्हणजे तुम्ही काही मागण्या राखून ठेवून नंतर नवीन केस करू शकत नाही. हो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा, सामान्य माणसाला याचा फायदा काय? हां, हे सांगा. सामान्य माणसाला याचा काय फायदा? तर यामुळे एकाच वादासाठी एखाद्याला वारंवार कोर्टात खेचून त्याचा मानसिक आणि आर्थिक छळ करण्यावर कायदेशीर बंदी येते. म्हणजे हे असं झालं ना, आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो, थाळी मागवली पण पोळी मागायला विसरलो. बरोबर. आणि नंतर पोळी मागितली, तो हॉटेल मालक म्हणतो आता पूर्ण नवीन थाळीचे पैसे द्यावे लागतील. अगदी तसंच. हे उदाहरण एकदम बरोबर बसतंय. एकाच वेळी सगळं मागणं गरजेचं आहे. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. 1908 सालचा हा कायदा 100 वर्षांहून जुना आहे. ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेने हे हेरले होते की जर लोकांना एकाच वादावर तुकड्या तुकड्यात केसेस करण्याची मुभा दिली तर कोर्टाच्या दफ्तरातून एका कुटुंबाचा वाद 100 वर्ष संपणार नाही. अरे बापरे. हो. त्यामुळे हा कायदा मुळात कोर्टाचा वेळ आणि लोकांचा पैसा वाचवण्यासाठीच बनवला गेला होता. क्या बात आहे. एकाच वेळी संपूर्ण वाद मिटवणं गरजेचं आहे. पण लोकांच्या मनात एक दुसराच विचार चालू असतो.
समाजात एक खूप मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? लोकांना वाटतं की अरे, मी एखादी गोष्ट पहिल्या केसमध्ये मांडायला विसरले तर काही अडचण नाही. उद्या मी नवीन कागदपत्र शोधून काढेन, नवीन वकील नेमेन आणि ती राहिलेली मागणी नवीन केस म्हणून उभी करेन. हा गैरसमज किती धोकादायक आहे. हा अत्यंत धोकादायक गैरसमज आहे. कोर्टाची प्रक्रिया ही एखाद्या दुकानासारखी नसते की तुम्ही विसरलेला माल परत घ्यायला जाल. हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण लिमिटेशन ॲक्ट 1963 चे एक उदाहरण पाहूया. नक्कीच. समजा एखाद्या माणसाने दुसऱ्याला 5 लाख रुपये उसने दिले आहेत. या कायद्यानुसार ते पैसे वसूल करण्यासाठी 3 वर्षांची कायदेशीर मुदत असते. आता त्या माणसाने घाईघाईत वसुलीची केस तर टाकली, पण त्याने दाव्यात फक्त 4 लाख रुपयेच मागितले. अच्छा. 1 लाख रुपये तो मागायला विसरला किंवा त्याने विचार केला की ते आपण नंतर मागू. असं अनेकदा होतं. कागदपत्र अपूर्ण असतात किंवा हिशोब चुकलेला असतो. बरोबर. पण जेव्हा 2 महिन्यांनी तो उरलेल्या 1 लाखासाठी दुसरी केस करायला कोर्टात जाईल, तेव्हा ऑर्डर 2 रूल 2 चा बडगा त्याच्यावर उगारला जाईल. दुसरी केस कोर्ट थेट रद्द करेल. बापरे, थेट रद्द? हो, कारण वाद कारण किंवा कॉज ऑफ ॲक्शन एकच होते, ते म्हणजे दिलेले उसने पैसे. जर वाद कारण एकच असेल तर तुम्ही पहिल्याच केसमध्ये सर्व पैसे का मागितले नाहीत, हा प्रश्न विचारून कायदा तुम्हाला तिथेच रोखतो. म्हणजेच तुमची स्वतःची चूक तुम्हालाच भोगते. आता हे पैशांचं नुकसान एक वेळ माणूस सहन करेल, पण जेव्हा प्रश्न एखाद्याच्या उपजीविकेचा, त्याच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा असतो तेव्हा काय? मला या चर्चेची दिशा आता पैशांकडनं थेट शेत जमिनीकडे वळवायची आहे. कारण जमिनीच्या वादात पिढ्यानपिढ्या अडकलेल्या असतात. जमिनीच्या मालकी हक्काबाबत किंवा सातबाराच्या बाबतीत हा नियम कसा लागू होतो? इथे इतकी कठोरता असते का? इथे तर कायद्याची कठोरता आणखी जास्त वाढते. कारण जमिनीचे वाद हे अधिक गुंतागुंतीचे असतात. ते कसं काय? यासाठी आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963च्या कलम 34चा संदर्भ घ्यावा लागेल. हे कलम टायटल सूट म्हणजेच एखाद्याचा कायदेशीर मालकी हक्क घोषित करण्याबाबत आहे. अच्छा. आता मी सुरुवातीला तुम्ही जे उदाहरण दिलं होतं तेच कायदेशीर चौकटीत समजावून सांगतो. समजा एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर कोणीतरी बेकायदेशीर कब्जा केला आहे. त्या शेतकऱ्याने स्वतःला मालक घोषित करण्यासाठी कोर्टात टायटल सूट दाखल केला. तो ती केस जिंकला. कोर्टाने जाहीर केलं की हा सातबारा त्याचाच आहे. आनंदच आहे की मग? हो, पण केस दाखल करताना तो जमिनीचा प्रत्यक्ष ताबा किंवा कब्जा परत मिळवणे ही अत्यंत महत्वाची मागणी करायला विसरला. हे कसं शक्य आहे? जर कोर्टाने त्याला मालक घोषित केलं तर ताबा आपोआप मिळायला नको का? मालकी आणि ताबा या 2 वेगळ्या गोष्टी का मानल्या जातात? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कायद्याच्या दृष्टीने मालकी घोषित करणे आणि ताबा मिळवणे या 2 पूर्णपणे वेगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत. अच्छा. हो, जेव्हा कोर्ट मालकी घोषित करते तेव्हा ते फक्त कागदावर तुमच्या हक्कावर शिक्कामोर्तब करते. पण तो हक्क प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी म्हणजे समोरच्या माणसाला तिथून हुसकावून लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाला ताबा परत मिळवण्याची मागणी करावी लागते. बरं. जर तुम्ही कलम 34 नुसार फक्त मालकी मागितली आणि ताबा मागितला नाही तर ऑर्डर 2 रूल 2 नुसार तुम्हाला फक्त ताब्यासाठी दुसरी नवीन केस कधीच करता येणार नाही. अरे देवा, आता बघा इथेच खरी अडचण होते. लोक अज्ञानामुळे मालकी हक्क मिळवतात पण ताबा मिळवायला विसरतात. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. कायदा माहीत नसणं किती भयानक असू शकतं हे यातून स्पष्ट होतं. अगदी खरंय. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, लोकांपर्यंत ही कायदेशीर साक्षरता पोहोचणे काळाची गरज आहे. नक्कीच. आता आपण एका वेगळ्या परिस्थितीचा विचार करूया. आपण आत्तापर्यंत पाहिलं की जर कोणी पहिल्या केसमध्ये काही मागण्या सोडल्या तर त्याला ऑर्डर 2 रूल 2 नुसार दुसरी केस करता येत नाही. बरोबर. पण समजा एखादा खोडसाळ माणसाने मला त्रास देण्यासाठी तरीही दुसरी केस माझ्यावर टाकलीच, तर मग ही बेकायदेशीर दुसरी केस मला कोर्टात अनेक वर्ष चालवावी लागणार का? म्हणजे पुन्हा वकील द्या, पुरावे द्या, साक्षीदार आणा, तारखांवर तारखा, की सुरुवातीलाच पहिल्या दिवशी ती उडवून लावता येते? नाही, तुम्हाला अनेक वर्ष कोर्टात खेटे मारण्याची अजिबात गरज नाही. अरे वा, हे कसं काय? इथेच तुमचा बचाव करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 7 रूल 11 ही अत्यंत प्रभावी तरतूद कामी येते. बरं. ही तरतूद कोणत्याही खोट्या किंवा बेकायदेशीर केसला पुरावे नोंदवण्याची वेळ येण्याआधीच फेटाळून लावण्यासाठी बनवली आहे. मी तुम्हाला हे एका चेकलिस्टच्या स्वरूपात सांगतो. सांगा.
हे टप्पे कसे काम करतात? कोणतीही खोटी केस सुरुवातीलाच कशी फेटाळली जाते याचे हे 4 महत्वाचे टप्पे आहेत. टप्पा पहिला, वादकारण तपासा. म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन. हो, ज्याने केस केलीये त्याने आपल्या दाव्यात नक्की काय घडले आणि त्याचे काय नुकसान झाले हे स्पष्ट लिहिलंय का ते पहा. अच्छा. आणि दुसरा टप्पा? टप्पा दुसरा, योग्य मूल्यांकन बघा. जमिनीची किंवा दाव्याची किंमत कायद्यानुसार बरोबर लावली आहे की नाही ते तपासा. बर. टप्पा तिसरा, स्टॅम्प ड्युटी भरा. योग्य कोर्ट फी भरली आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते. ती नसेल तर केस रद्द होऊ शकते. ओके. आणि टप्पा चौथा, दुसऱ्या कायद्याने बंदी आहे का ते तपासा. म्हणजे बार्ड बाय लॉ, बरोबर? अगदी बरोबर. एखादा कायदा ती केस करण्यापासून रोखत तर नाहीये ना हे पहा. आणि इथे तुम्हाला दुसरी क्विक फॅक्ट सांगतो. सांगा. या ऑर्डर 7 रूल 11च्या तरतुदीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की इथे पुराव्यांची देवाणघेवाण सुरू होण्याआधीच अगदी पहिल्याच सुनावणीत खोटा दावा डिसमिस होऊ शकतो. कमाल आहे. म्हणजे एखाद्याने चुकीची केस केली तर ती सुरुवातीलाच कागदपत्रांवरून संपवता येते. हो, तुमचा वर्षांचा वेळ आणि पैसा वाचतो. मग आता मला या 2 कायद्यांची सांगड घालून एक अत्यंत कळीचा मुद्दा छेडायचा आहे. नीट ऐका. बोला. आपण आतापर्यंत 2 गोष्टी पाहिल्या. एक, ऑर्डर 2 रूल 2 नुसार दुसऱ्या केसला बंदी आहे. आणि 2, ऑर्डर 7 रूल 11 नुसार मी बेकायदेशीर केस पहिल्या दिवशी उडवून लावू शकते. बरोबर. मग माझा साधा प्रश्न असा आहे, जर कोणी माझ्यावर तीच केस पुन्हा टाकली तर मी ऑर्डर 2 रूल 2चा आधार घेऊन ऑर्डर 7 रूल 11 वापरून ती केस पहिल्याच दिवशी रद्द करू शकते का? इथेच सगळी गोम आहे. म्हणजे वरवर पाहता हे एकदम लॉजिकल वाटतं की दोन्ही कायदे वेळ वाचवण्यासाठी आहेत तर त्यांचा एकत्र वापर करता येईल. पण कायद्याची प्रक्रिया तशी चालत नाही. असं का? म्हणूनच आपण 16 एप्रिल 2026 रोजी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत ताज्या आणि ऐतिहासिक निकालाचा दाखला देणार आहोत. या केसचं नाव आहे एस. विलंबई आणि इतर विरुद्ध एस. रामानाथन आणि इतर. बरं. आणि याचा सिव्हिल अपील नंबर आहे 3624/2024. तर सुप्रीम कोर्टाने यावर नक्की काय भूमिका घेतली आहे? सुप्रीम कोर्टाने इथे एक अत्यंत बारीक पण मूलभूत कायदेशीर तत्व स्पष्ट केले आहे. कोर्ट म्हणतं की तुम्ही ऑर्डर 2 रूल 2चा आधार घेऊन दुसरी केस ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत थेट पहिल्याच दिवशी फेटाळून लावू शकत नाही. पण का? हे तर पूर्णपणे परस्पर विरोधी वाटते. वाटतं तसं. दोन्ही कायदे जर कोर्टाचा वेळ वाचवण्यासाठी आहेत तर मग सुप्रीम कोर्ट दुसऱ्या केसला पहिल्याच दिवशी रद्द करायला नकार का देते? हाच तो विरोधाभास आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. ऑर्डर 7 रूल 11ची प्रक्रिया कशी चालते. जेव्हा या नियमाखाली एखादी केस रद्द करायची असते तेव्हा कोर्ट फक्त आणि फक्त नवीन आलेली कागदपत्रे म्हणजे नवीन दावा वाचते. अच्छा. कोर्ट गृहीत धरतं की दाव्यात जे लिहिलंय ते सर्व खरं आहे. त्या प्राथमिक टप्प्यात कोर्ट इतर कोणत्याही बाहेरील पुराव्यांची तपासणी करत नाही. म्हणजे कोर्ट फक्त समोर असलेल्या कागदावर लक्ष केंद्रित करतं. अगदी बरोबर. पण आता ऑर्डर 2 रूल 2 कडे या. जर तुम्हाला सिद्ध करायचे असेल की या माणसाने आधी पण माझ्यावर केस केली होती आणि त्यात त्याने काही मागण्या हेतुपुरस्सर सोडल्या होत्या, तर हे तुम्ही कसे सिद्ध करणार? ते कसं सिद्ध करणार? हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पहिल्या केसचे कागदपत्र, तिथला दावा, तिथले वाद, कारण आणि तिथला निकाल हे सर्व नवीन कोर्टाला दाखवावे लागतील ना? हो, साहजिकच आहे. जुनी कागदपत्र दाखवल्याशिवाय कोर्टाला कसं समजणार की आधी काय घडलं होतं? आणि नेमकी इथेच कायदेशीर अडचण निर्माण होते. कोणती अडचण? जुनी कागदपत्रे दाखवणे म्हणजेच तुम्ही पुरावा सादर करत आहात आणि पुराव्यांची तपासणी ऑर्डर 7 रूल 11च्या प्राथमिक टप्प्यात कायद्याला मान्यच नाही. अरे बापरे, हे खरंच खूप गुंतागुंतीचं आहे. हो, सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की दुसरी केस ऑर्डर 2 रूल 2 मुळे रद्द नक्की करता येईल, पण ती आपोआप पहिल्याच दिवशी ऑर्डर 7 रूल 11 मध्ये रद्द होणार नाही. बरं. यासाठी तुम्हाला आधी रीतसर कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल, स्वतःचे म्हणणे मांडावे लागेल आणि जुने पुरावे कोर्टात सिद्ध करावे लागतील. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसरी केस रद्द नक्की होईल हे 100% खरंय. पण ती रद्द करण्यासाठी तुम्हाला पहिल्या केसचे कागदपत्र कोर्टासमोर पुराव्यासाठी ठेवावेच लागतील. अगदी बरोबर. कोर्ट फक्त तुम्ही तोंडी सांगितलं म्हणून किंवा पहिल्या दिवशी एक साधा अर्ज दिला म्हणून दुसरी केस फेकून देणार नाही. पुराव्यांची देवाणघेवाण करावीच लागेल. हो,
पुराव्याशिवाय कोर्ट हवेत निर्णय घेणार नाही. एखाद्याचा दावा फक्त संशयावरून फेटाळणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोर्टाला दोन्ही बाजू तपासाव्याच लागतात. खरंच कायद्याची ही गुंतागुंत समजून घेणं किती गरजेचं आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट होते. कायदा वरवर कितीही सोप्पा वाटत असला तरी त्याची अंमलबजावणी अत्यंत बारकाईने होत असते. नक्कीच. चला तर मग आज आपण काय काय पाहिलंय याचा थोडक्यात वेगवान आढावा घेऊया. हो, घेऊया. सगळ्यात आधी आपण दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 2 रूल 2 पाहिला, जे आपल्याला सांगतं की एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा केस टाकता येत नाही. जे मागायचे आहे ते एकाच वेळी मागावं लागतं. बरोबर. त्यानंतर आपण ऑर्डर 7 रूल 11 पाहिला, ज्याचा चेकलिस्टच्या मदतीने कोणतीही खोटी केस सुरुवातीलाच कशी फेटाळता येते हे समजून घेतलं. आणि शेवटी आपण एस विलंबई विरुद्ध एस रामानाथन हा 16 एप्रिल 2026चा सुप्रीम कोर्टाचा ताजा निकाल पाहिला, ज्याने अत्यंत स्पष्ट केले की ऑर्डर 2 रूल 2चा दावा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पहिल्या केसचे पुरावे कोर्टासमोर सादर करावेच लागतात. तो दावा फक्त प्राथमिक अर्जावर फेटाळता येत नाही. अगदी योग्य सारांश सांगितलं तुम्ही. धन्यवाद. कायदा सतत बदलत असतो आणि तो समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. होय, अगदी खरं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्येही नक्की सामील व्हा. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.